नमस्कार मैत्रिणींनो, तर आज मी तुम्हाला कच्च्या केळीपासून वाळवणाची मस्त अशी सोपी रेसिपी दाखवत आहे। ही रेसिपी आपण पाहिली तर वर्षभरासाठी ह्या रेसिपीपासून आपण वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपी जसं की थालीपीठ, भाकरी, आप्पे, मेंदूवडा, वडा बनवून खाऊ शकतो। तर ही वाळवण रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला कच्ची केळी घ्यायची आहे। तुम्हाला जेवढ्याही क्वांटिटीमध्ये ही वाळवण रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्ही कच्ची केळी घेऊ शकतात। सर्वप्रथम कच्च्या केळीचे हे असे 2 देठ काढून घ्यायचे आहे। या प्रकारे असे हे काही प्रमाणामध्ये देठ काढून घ्यायचे आहे। त्यानंतर ही केळी आपल्याला सोलून घ्यायची आहे। पिलरने किंवा सुरीनेही तुम्ही सोलून घेऊ शकतात। तर पिलरने ही केळी मी तुम्हाला अशा प्रकारे सोलून दाखवत आहे। जी साल आहे ना केळीची ती आपल्याला पूर्ण काढून घ्यायची आहे। आणि जवळच पाणी सुद्धा घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात बाजूलाच एवढी ही केळी सोलून सुद्धा झालेली आहे। अशा प्रकारे ही केळी सोलून घेतलेली आहे। आणि ही केळी सोलून झाल्यानंतर लगेचच आपल्याला पाण्यामध्ये टाकत घ्यायची आहे। केळी जास्त वेळ अशीच राहिली तर काही वेळाने ती काळी होते, म्हणून थोडी अशी सोलून झाल्यानंतर लगेचच ती पाण्यात टाकत घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात ह्या प्रकारे। आता बाकीची ही काही केळी मी तुम्हाला सोलून दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला हे केळं सोलत घ्यायचं आहे। जास्त काही वेळ लागत नाही। पिलरने अगदी भराभर ही केळी सोलली जातात। पूर्ण मात्र साल ही आपल्याला केळीची काढायची आहे। आणि अशा प्रकारे लगेचच पाण्यामध्ये ही केळी टाकत घ्यायची आहे, म्हणजे काळी होणार नाही। आणि हाताने पूर्ण केळी अशी व्यवस्थित आपल्याला पूर्ण ही पाण्यामध्ये हलवून घ्यायची आहे। स्वच्छ धुवून घेतलेली आहे एक पाण्याने। त्यानंतर दुसऱ्या भांड्यात सुद्धा पाणी घ्यायचं आहे। आता तुम्ही पाहू शकतात मैत्रिणींनो, जी केळी आपण सोलून घेतलेली आहे ना ती अशा प्रकारे पाण्यामध्ये आपण खिसून घेत आहोत, म्हणजे एक प्रकारे चिप्स करायची आहे केळीची। केळीची चिप्स ही डायरेक्ट पाण्यामध्ये केल्यामुळे काय होतं, ती एकमेकांना चिटकत नाही आणि काळीही होत नाही, मस्त छान अशी पांढरी राहतात। त्यामुळे सगळ्या केळींची चिप्स जी आहे ना ती पाण्यामध्येच आपल्याला करायची आहे। अशा प्रकारे काही प्रमाणामध्ये चिप्स हे करून झाल्यानंतर पाण्याच्या आतून आपल्याला हे चिप्स काढायचे आहे। या पद्धतीने मी तुम्हाला चिप्सची साईजही दाखवते। तुम्ही पाहू शकतात असे हे पातळसर चिप्स आहे। असे पातळसर हे चिप असले का उन्हामध्ये अगदी पटकन हे वाळतात, जास्त वेळही हे वाळण्यासाठी लागत नाही। असे हे चिप्स झाल्यानंतर आपल्याला हे काढत घ्यायचे आहे वेगळ्या अशा भांड्यामध्ये। तुम्ही पाहू शकतात लगेचच आपण ही केळी पाण्यामध्ये टाकलेली होती आणि पाण्यामध्ये चिप्स केले ही केळीचे, त्यामुळे काळे अजिबात झाले नाही। मस्त पांढरे शुभ्र हे चिप्स दिसत आहे। अशा प्रकारे थोडे करून घेतलेले हे चिप्स पाण्याच्या आतून काढून घेतलेले आहे। आणि त्यानंतर उन्हामध्ये लगेच आपल्याला हे चिप्स वाळत घालायचे आहे। प्लास्टिक पेपर हा आथरून घेतलेला आहे आणि त्यावरती अशा प्रकारे हे जे केळीचे चिप्स आहे ना ते पसरून घ्यायचे आहे। ऊन सुद्धा कडकडीत असल्यामुळे लगेच हे चिप्स संध्याकाळपर्यंतच वाळलेले आहे, पण मस्त असे 2 ते 3 दिवस आपल्याला हे चिप्स कडकडीत असे वाळून घ्यायचे आहे। सगळ्या केळीचे हे चिप्स करून घेतलेले होते, स्वच्छ धुवून त्यानंतर हे वाळून घेतलेले आहे। अशा प्रकारे हे दिसत आहे। तर मंडळी, व्हिडिओ आवडल्यास तर आपल्या देवदर्शन किचन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। बाजूलाच घंटीचे बटन आहे ते क्लिक करा आणि ऑल वरती करा, म्हणजे मी नवीन व्हिडिओ जेव्हाही अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल। आता हे जे चिप्स आहे ना मस्त मी कडकडीत असे 2 दिवस वाळून घेतलेले आहे। तुम्ही पाहू शकतात मस्त असे पांढरे दिसत आहे वाळल्यानंतर सुद्धा, आणि एकदम कुरकुरीत असे झालेले आहे। तर मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकतात हे जे चिप्स आहे ना केळीचे मस्त आपल्याला कडकडीत होईपर्यंत वाळून घ्यायचे आहे। असे कुरकुरीत झालेले आहे वाळल्यानंतर, म्हणजे आपण साठवून ठेवले तर याला बुरशी होत नाही किंवा खराबही होत नाही, मस्त वाळलेले चिप्स असले का। त्यानंतर
आपल्या रेसिपीसाठी ह्या चिप्सचं आपल्याला पीठ करायचं असते, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये असे काही चिप्स टाकायचे आणि मिक्सरला फिरवल्यानंतर 1 ते 1.5 मिनिटामध्येच मस्त असं फाईन बारीक हे पीठ होत असतं। तर आपल्याला जेव्हा ही रेसिपी बनवायची आहे ना, तेव्हा अशा प्रकारे हे पीठ आपल्याला बनवून घ्यायचं आहे। असं हे पीठ काही प्रमाणामध्ये करायचं आहे, जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला रेसिपी करायची आहे तेवढ्या प्रमाणामध्ये, किंवा थोडं जास्तही बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवलं तर 2 ते 3 महिन्यापर्यंत टिकतं हे पीठ, काही होत नाही याला। असं हे पीठ झाल्यानंतर या पिठापासून आपण उपवासाला लागणारं थालीपीठ, भाकरी, आप्पे, मेंदूवडा, वडा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक रेसिपी बनवून घेऊ शकतो। उपवासाला काय तर नाश्त्याला सुद्धा बनवून घेऊ शकतो आणि लहान मुलांपासून तर ज्येष्ठ मंडळीपर्यंत सर्वांनाच ह्या रेसिपी आवडत असतात आणि त्याशिवाय पौष्टिकही असतात। तर अशा पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी लवकरच आपल्या देवदर्शन किचनवरती घेऊन येत आहे। त्यासाठी नक्कीच आपल्या देवदर्शन किचनला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मग पुन्हा भेटू लवकरच ह्या रेसिपींसोबत। तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद।